नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. मित्रांनो, आपला हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा मानला जातो. उद्या या आपल्या महाराष्ट्राचे जाणता राजा शिवछत्रपती शंभू यांचा 19 फेब्रुवारी यांची जयंतीनिमित्ताने मी आपल्यासमोर आलो आहे. मित्रांनो, आज शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व महाराजांना मी नमन करतो. मित्रांनो, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करीत आहोत. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1623 शिवनेरी किल्ल्यावर झाला. आई जिजामाता व वडील शहाजी मालोजी भोसले यांच्या पोटी असा महान राजा, जनतेला आदर्श देणारा असा शूरवीर राजा पोटी त्यांच्या जन्माला आला. मित्रांनो, वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची स्थापना केली होती. मित्रांनो, त्यांची स्वप्न पाहिले होते आणि त्यांचा राज्याभिषेक 1674मध्ये गागाभट्ट यांच्या विनंतीने झाला व माता जिजाई व मालोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी हे स्वप्न पूर्ण केले. मित्रांनो, त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय समतेची वागणूक दिली. त्यांनी जात धर्म पंथ ह्या त्यांच्या राज्यात मानले नाही. मित्रांनो, आपण बघू शकतात की सर्व समान आज आपल्या या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, तर ती महाराजांच्या या रयतेच्या माध्यमातूनच ही घटना लिहिण्यात आली. मित्रांनो, शिवाजी महाराज यांची प्रेरणा ही अजरामर आहे. मित्रांनो, त्यांचा दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले. महाराजांना अखेरचा श्वास घेतला. महाराजांना अवघे 50 वर्ष आयुष्य लाभले आणि ही जयंती महाराजांची आपण बघत आहोत, ती 396वी जयंती आपण साजरी करत आहोत. मित्रांनो, महाराजांचे कार्य हे समाजाला प्रेरणादायी आहे. तसेच धर्म समभाव धर्माच्या आधारावर भेदभाव न करता महाराजांनी आपले रयतेचे राज्य केले. मित्रांनो, आपण बघू शकतात की हल्ली आपण या राज्यामध्ये महिलांवर होत चाललेले अन्याय अत्याचार हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. या शासनाने कडक शासन केले पाहिजे. यासाठी मी शासनाला आव्हान करतो की या माध्यमातून जनतेवर अत्याचार होत आहेत, तसेच काही समाजकंटक याला वाचा फोडत आहेत. या आळा घालण्यासाठी यामध्ये 10 वर्षाचा अजामीनपात्र कायदा पारित करावा, जेणेकरून समाजामध्ये घटना अत्याचार हे बंद होईल, कुठेतरी याला आळा बसेल. म्हणून मी आपल्या या माध्यमातून आवाहन करतो. तसेच मित्रांनो, आपण बघू शकतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात, यांच्या राज्यात त्यांनी महिलेला आदर दिलेला आहे. महिलेला अत्याचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली आहे आणि महिलेला योग्य ते स्थान, मातृसन्मान दिलेला आहे. मित्रांनो, राज्याच्या सैन्यात महाराजांचे सैन्य होते, त्याच्यामध्ये स्वराज्याचा विस्तार करत असताना त्यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही. तसेच त्यांच्या सैन्यामध्ये कुणबी मराठा बांधव होते, ब्राह्मण बांधव होते, तसेच 12 बलुतेदार माझे आदिवासी बांधव होते, तसेच माझे मुस्लिम बांधव होते. असे 18 पगड जाती महाराजांच्या सैन्यात होते. त्यांचे मावळे होते, त्यांचे पाईक होते. मित्रांनो, महाराज म्हणतात की स्वतःवरील विश्वास रिकाम्या सकारात्मक वाक्याने होत नाही, तर तो प्रामाणिक कृतीच्या पुनरावृत्तीने होतो. असा मी या महान राजाला शतशत नमन करतो. तसेच या जयंतीनिमित्ताने सर्वांना मी या महाराजांच्या प्रेरणेचा आदर करावा या अनुषंगाने मी आपल्यासमोर आलो आहे. मित्रांनो, आपण बघू शकतात की राज्यकारभारात रयतेच्या सहभागाद्वारे तसेच लोकशाहीचा पाया महाराजांनी लोककल्याणासाठी रचला. परंतु काही मनविकृत गलिच्छ पद्धतीने हे या महाराष्ट्रामध्ये करीत आहेत. तसेच मित्रांनो, मी आपल्याला संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचेही अवमान केले जात असतात. म्हणून तसेच महाराजांनी कायदा सुव्यवस्था जाळसाळली नाही पाहिजे, यासाठी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात
कठोर कायदे बनवले होते, तसेच या महाराष्ट्रातसुद्धा कायदे बनवले गेले पाहिजे मित्रांनो. म्हणून आपण बघू शकता की शिवाजी महाराजांनी समता, न्याय, कल्याणावर आधारित स्वराज्य निर्माण केले होते, ज्याचे महिलेचा आधार तसेच अनेक या रयतेसाठी कल्याणात्मक धोरण महाराजांनी अवलंबले होते. म्हणून आपण बघू शकता की सध्याच्या काळात समाजकंटकाकडून होणारे अत्याचार, अन्याय हे कुठेतरी शिवविचारांचे धोरणे हे पूर्णपणे उल्लंघन होत चाललेलं आहे. म्हणून मी या जयंतीनिमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार लोकांसमोर समाजापर्यंत पोचवण्यासाठी आपण चांगला अवलंब करून समाजापर्यंत पोचवावा, या निमित्ताने मी आपल्या तरुणांना आवाहन करतो. तसेच मित्रांनो, आपण आजच्या काळात सर्वात मोठी ही गरज आहे. आपण बघू शकतात की सध्या स्थित काही समाजकंटक त्यांच्या महाराजांच्या उदात्त विचारांना विसरून स्वार्थासाठी अन्याय करत आहेत, अत्याचार करत आहेत, अत्याचार वाढवत आहेत. म्हणून मी महाराष्ट्र शासनाला माझ्या या जयंतीच्या माध्यमातून मी आवाहन करतो की महाराष्ट्र सरकारने किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामीनपात्र असा कायदा पारित करावा, जेणेकरून या घटनेला कुठेतरी आळा बसू शकतो. मित्रांनो, आजचा तरुण व्यसनाधीन होत चाललेला आहे. झटपट पैसे मिळवण्यासाठी तो गैरमार्गाचा वापर करत आहे. मित्रांनो, सध्याच्या तरुणांमध्ये राष्ट्राभिमान, स्वाभिमान दिसत नाही. म्हणून माझ्या या राजाचा स्वराज्यात असणारे 18 पगड जातीचे लोक राहत होते. तसेच तरुण जाती धर्मासाठी एकमेकांची डोकी फोडतात. आजकाल तरुण मात्र महाराजांसारखी फॅशन करतो, महाराजांसारखा वेशभूषा करतो, पण महाराजांचा एकही गुण त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून महाराजांसारखे कपडे घालतो, गळ्यात माळा घालतो, कपाळावर चंद्रकोर करतो. हे कुठेतरी महाराजांची प्रेरणा दिसत नाही त्याच्यामध्ये. म्हणून महाराजांची प्रेरणा ही होती की समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करावा, समाजासाठी चांगले कार्य करावे. जात-पात, धर्म हे मानून समाजात चालणार नाही. समाजाच्या गुण्यागोविंदाने चालण्यासाठी सर्वसमभाव या मार्गाचा अवलंब महाराजांनी केला होता. म्हणून महाराजांचा खरा इतिहास दिलेला आहे की समानतेचा संदेश प्रस्थापित करणे हीच खरी गरज आहे. मी या माध्यमातून 2 शब्द नक्कीच बोलणार आहे की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या 19 फेब्रुवारी या महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी निश्चितच सर्व तरुण पिढीला आवाहन करतो की आपण महाराजांची जोपासना करावी. युवा महाराष्ट्र बघत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी अहोरात्र प्रयत्न केला, रयतेसाठी चांगले कार्य केले, शेतकऱ्यांसाठी चांगले कार्य केले. असे अनेक मोठमोठे प्रकल्प महाराजांनी त्यांच्या काळात या जनतेला दिलेले आहेत. तसेच तीच जोपासना आपण जनतेसाठी पुढे चालू ठेवावी. आणि आता बघू शकतात की महाराजांनी मोठे मोठे पुतळे उभे केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो, असा की महात्मा गांधींचा असो, की त्या ठिकाणी काही समाजकंटक तरुण बांधव त्या ठिकाणी गलिच्छ प्रकार करत असतात. त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी तरुण पिढीने चांगला सहभाग नोंदवला गेला पाहिजे, समाजासाठी चांगले प्रयत्न करावे. आणि मी या जयंतीच्या निमित्ताने आपल्या उद्या 19 फेब्रुवारी जयंतीमध्ये आपण लाऊडस्पीकर असतील किंवा DJ असतील त्याचा वापर कमी करावा आणि समाज बांधवांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा. त्या ठिकाणी ब्लड डोनेट असो किंवा मेडिकल फॅसिलिटी असो या देण्याचा प्रयत्न करावा. कोणाला खोकला असेल, ताप असेल किंवा या मेडिकल फॅसिलिटीमधून आपण त्या समाजापर्यंत पोचवण्याचा मार्ग आपण अवलंबावा. तसेच या 19 फेब्रुवारी 1630 या जयंतीनिमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी शत नमन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.